गावातील काही व्यक्तींनी वाघा येथील शासकीय जागेत बेकायदेशीर अतिक्रमण केले होते। सदरचे अतिक्रमण हटवण्यात यावे या मागणीसाठी कांतीलाल श्रीमंत जगदाळे यांनी जामखेड पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। यावेळी गट विकास अधिकारी यांनी भेट दिल्यानंतर व लेख आश्वासन दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले। सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 पासून पंचायत समिती कार्यालयासमोर कांतीलाल श्रीमंत जगदाळे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते। अखेर गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट दिली व 8 दिवसांच्या आतमध्ये संपूर्ण चौकशी करून अहवाल देण्याचे आश्वासन दिले। यामुळे कांतीलाल जगदाळे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले। गावातील इतर काही ग्रामस्थ आमरण उपोषण करत आहोत। विषय असा आहे की वाघा गावठाणच्या हद्दीच्या लगत गट नंबर 313 ही शासकीय मालकीची जमीन की जी पूर्वी महसूल विभागाकडे जमीन होती आणि तिचा तात्पुरता भोगवटाधारक म्हणून ग्रामपंचायतीकडे वर्ग केलेले आहे। अशा जमिनीवर गावातील काही व्यक्तींनी बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी पक्के बांधकाम व पत्राशेड ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व इतर काही सदस्य व वाघा गावचे ग्रामसेवक या सर्वांच्या संगनमताने आणि बेकायदेशीर ठरावाप्रमाणे या जागेचा त्या ठिकाणी त्यांनी दुरुपयोग करून ती जागा बेकायदेशीर ठराव करून काही लोकांच्या ठराविक लोकांच्या वैयक्तिक फायद्यासाठी अशी जागा त्यांना भाडे करार करून दिलेली आहे। तत्पूर्वी ही जागा गावातील शाळेसाठी किंवा शाळेच्या मैदानासाठी राखीव असावी असा यापूर्वी ग्रामसभेचा आणि मासिक सभेमध्ये त्याचा ठराव झालेला आहे। आणि अशा ठिकाणी शासकीय प्रयोजनासाठी ही जागा असताना त्या गावातील काही व्यक्तींच्या स्वार्थासाठी आणि वैयक्तिक हितासाठी ही जागा देणे म्हणजे अयोग्य आहे। आणि आज या ठिकाणी अशा व्यक्तींवर, अशा ग्रामसेवक, सरपंच आणि त्या काही सदस्यांवर त्या अतिक्रमणासाठी पाठबळ दिल्यामुळे त्या व्यक्तींवर तातडीने कारवाई व्हावी आणि असे झालेले अतिक्रमण तात्काळ काढावं अशी मागणी मी या ठिकाणी माननीय या पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी BDO साहेब यांना करत आहे। तत्पूर्वी या ठिकाणी मला या वाघा गावचे ग्रामसेवक यांनी आत्ताच पत्र दिलं की अशी जागा आम्ही भाडे करार करून दिलेली आहे, परंतु माझं असं म्हणणं आहे की महसूल विभागाची जर जागा असेल किंवा ती जागा ग्रामपंचायत मालकीची किंवा जिल्हा परिषदेची मालकी जरी असेल तरी ही जागा देण्यापूर्वी किंवा त्या जागेचा भाडे करार करण्यापूर्वी त्या ठिकाणच्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी येणे आवश्यक आहे आणि अशी कुठलीही परवानगी या ग्रामपंचायतीने घेतलेली नाही। त्यामुळे ही जागा आणि हे अतिक्रमण बेकायदेशीर आहे असं माझं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे जो मालमत्ता व निधी जो कायदा सांगतो त्या कायद्याप्रमाणे अशी वैयक्तिक हितासाठी किंवा असा भाडे करार किंवा वरिष्ठ कार्यालयाला न कळता अशी कुठल्याही खाजगी व्यक्तीला देण्यापूर्वी अशी जागा देता येत नाही। त्यामुळे माझं एकच म्हणणे की अशा हे अतिक्रमण तात्काळ हटवावं व या अतिक्रमणास जे जबाबदार सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत आणि इतर सदस्य आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी ही माझी विनंती आहे।